आपले रेडी झालेले आहे वडे. छान वाटतात खायला. एखादं वेगळं काही बनवलं पाहिजे. मोळीचे वडे बनवलेले आहे मी. सिंपलची रेसिपी आहे. आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. थँक्यू. जय भीम सगळ्यांना. रुना रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवत आहे ह्या मोळ्यांचे वडे बनवत आहे. बघा किती म्हणजे मुलं काही खात नाही असं मुळे वगैरे, तर आपण वेगळीच एक रेसिपी तयार करूया. तर यांची आपण वडे बनवायला सुरुवात करूया. तर चला, तर मी आता याची वडे बनवायला सुरुवात करते. आणि याला आधी धुतलेलं आहे स्वच्छ. आता याला छान किसून घेते बारीक बारीक, आणि त्याच्यानंतर मग आपण बाकीची प्रोसिजर सुरू करूया. आता आपण याचा किस तयार करूया, छिलून असं, आणि मग किस तयार करूया. आता आपला किस तयार झालेला आहे बघा. आता याचा किस तयार झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये जे लागत आहे ते साहित्य घेतलेलं आहे. आता मी घेतलेला आहे बघा पाल्याचा हिरवा कांदा. जो कांदा आपण हे हिरवा पाल्याचा असते तो आपण आता यूज करूया, ह्याच्यामध्ये ॲड करूया. तर आणि त्याच्यामध्ये जे मिरची लागणारे आहेत, मी 4 मिरची घेतलेल्या आहे, कारण तिखट असल्यामुळे 4 मिरची घेतलेल्या आहे. आता याला स्वच्छ धुवून मी आता या पाल्याचा कांदा आपण मग याची पुन्हा रेसिपी तयार. चला तर सुरुवात करूया. आता आपण कांद्याच्या पाला छान स्वच्छ धुतलेला आहे बघा. सांबार घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. आपण याच्यामध्ये आता हे पूर्ण ॲड करूया. आणि सोबतच मी अजवाईन घेतलेली आहे बघा. अजवाईन घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये आता ह्याच्यात आता अजवाईन आपण आणि पाल्याचा कांदा आणि सांबार ॲड केलेला आहे. आता सोबतच मी जिरं ॲड करते, अर्धा चम्मच. थोडीशी हळद ॲड करते, हलकंसं तिखट ॲड करते, अर्धा चम्मचपेक्षा पण कमी. आणि याच्यामध्ये आता आपण तांदळाचं पीठ आणि अर्धा चम्मचपेक्षा कमी आपण साखर ॲड करूया बघा. थोडीशी साखर. आणि याच्यामध्ये आता तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. आता याच्यामध्ये मी 2 चम्मच बेसन ॲड करते. 2 ते 3 चम्मच बेसन ॲड केलं, छोटा असल्यामुळे हा. आणि सोबतच मी याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करते 3 चम्मच. आणि सोबतच चवीनुसार नमक ॲड करते, चवीनुसार नमक. आणि अर्धा चम्मचपेक्षा थोडीशी तीळ ॲड करते, सफेद तीळ बघा. थोडीशी तीळ ॲड करते बघा. चला तर आता याला आपण भिजून घेऊया. भिजत आता व्यवस्थित छान भिजलेलं आहे. आता याला आपण 5 मिनिटं असं झाकून ठेवूया. झाकून ठेवूया 5 मिनिटं झालेले आहे बघा. छान आपलं हे झालेलं आहे बॅटर. आता आपण याचे वडे बनवायला सुरुवात करूया. चला तर सुरुवात करूया वडे बनवायला. तेल ठेवलेलं आहे आपण. आता आपण वडे याच्यामध्ये ॲड करूया. तेल गरम झालेलं आहे आणि आता छान वडे आपण ॲड करूया बघा. खूप छान वाटतात खायला, क्रंची, टेस्टी, खूप मस्त वाटतात. बनवून बघा. सिंपलची रेसिपी आहे. मुलं अशी खात नाही, म्हणून आपण काहीतरी वेगळं दिलं पाहिजे मुलांना. आणि आता मी वडे बनवायला सुरुवात केलेली आहे. मुली
मुळ्यांची वडी. वडे आपले झालेले आहे बघा. खूप छान झालेले आहे वडे. मस्त वडे झालेले आहे. आता आपण त्यांना सर्व करूया. कशासोबतही हे टोमॅटो सॉस सोबत किंवा चटणी, ग्रीन चटणी सोबत, रेड चटणी सोबत खाता येते. तुम्हाला ज्या पद्धतीनं खायचं ते खाऊ शकता, पण छान वाटतात खायला. बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. थँक्यू.